नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय होप यू आर डुईंग वेल. ठीक आहे. विदाउट वेस्टिंग टाइम आपण आपला नवीन चॅप्टर सुरू करूया, ज्याचं नाव आहे काय? थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. चला आपण सुरू करूया. बरं, सुरू करण्याच्या आधी थर्मोडायनामिक्समध्ये आपण काय बघणार आहोत हे तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतोय थोडंसं. ठीक आहे. थर्मोडायनामिक्स. थर्मा म्हणजे हीट आणि डायनामिक्स म्हणजे हीटशी असोसिएटेड फिनॉमिना आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. जेव्हा एखाद्या सिस्टमची हीट कमी होते किंवा वाढते, तर मग एक्झॅक्टली त्या सिस्टम सोबत काय होतंय, त्याच्या प्रेशर सोबत काय होतंय, त्याच्या व्हॉल्यूम सोबत काय होतंय, त्याच्या इंटरनल एनर्जी सोबत काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत. आता सर प्रेशर काय, व्हॉल्यूम काय, इंटर एनर्जी काय, हे आपण बघणारच आहोत समोर. फक्त एवढं लक्षात घ्या, थर्मोडायनेमिक प्रोसेसमध्ये आपण एक पकडूया की एक सिस्टम पकडूया आणि त्याच्या अवतीभोवती असणार सराउंडिंग. जसं फॉर एक्झाम्पल गॅस एन्क्लोज्ड इन अ कंटेनर फिटेड विथ अ पिस्टन, हे सिस्टम होणार. आणि मग ज्या प्लेसमध्ये ठेवलं त्याच्या अवतीभोवती काय होणार, त्याची ती सराउंडिंग. मग सराउंडिंग कडून सिस्टम हीट घेणार किंवा सराउंडिंगला सिस्टम हीट देणार. मग ह्या केसमध्ये त्याचं प्रेशर आणि व्हॉल्यूम सोबत काय होत आहे, त्याच्या इंटरनल एनर्जी सोबत काय होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. चला इंट्रोडक्शन मध्ये बघा, थर्मोडायनामिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ द कन्सेप्ट ऑफ हीट. कुठल्या कन्सेप्ट सोबत डील करते बाळांनो? हे हीट ह्या कन्सेप्ट सोबत डील करत आहे. राईट. आणि सोबत सोबत हीट सोबत एक गोष्ट, एक फ्री मिळतं. फ्री म्हणजे पॅकेज मिळतं, त्याला काय म्हणूया आपण? टेम्परेचर. ओके, सो इट्स अ स्टडी ऑफ हीट अँड टेम्परेचर असं आपण म्हणू शकतो. अँड द इंटरकन्व्हर्शन ऑफ हीट अँड द अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. आय होप दिस इज क्लिअर. फाईन. पहिला पॉइंट क्लिअर असला पाहिजे. वेन हॉट ऑब्जेक्ट इज बॉट इन कॉन्टॅक्ट विथ द कोल्ड ऑब्जेक्ट, both objects reach the same temperature because of the exchange of heat, and heat is the form of energy. कन्सिडर करा, एक चायचा कप आहे. ठीक आहे. त्याला आपण एक सराउंडिंग मध्ये ठेवलाय, म्हणजे इथे मी माझ्या हातावर ठेवलाय. आता आजूबाजू काय सराउंडिंग आहे. ओके. आता इथे जेव्हा मी चायचं एक कप ठेवलं आहे, तर थोड्या वेळानंतर काय होतं, चाय थंड होते हे आपल्याला माहिती आहे. मग चाय थंड का बरं होते? आपण त्याला थंड का बरं म्हणतो? कारण त्यांचं टेम्परेचर कमी होऊन जाणार है ना. जेव्हा सुरुवात होता त्याच्या नंतर, म्हणजे सुरुवातीला जे टेम्परेचर होता त्याच्यापेक्षा जो नेक्स्ट फायनल टेम्परेचर आहे तो कमी होऊन जाणार आहे त्याचं. बरोबर. पण मी असंही म्हणू शकतो की टेम्परेचर, आता मी जसं इथे चाय ठेवलं तर टेम्परेचर चायचं जास्त आणि सराउंडिंगचं कमी, तर मग हीट जे आहे ते चायपासून कुठे जाणार आहे? सराउंडिंगला. म्हणून टेम्परेचर हीटचं होत आहे कमी आणि सराउंडिंगचं खूप हलक्याने वाढणार आहे, खूप हलक्याने वाढणार आहे. कारण सराउंडिंग खूप मोठी असते, ते निग्लिजिबल असते राऊंड फिगर. ठीक आहे. पण एवढं समजायचं की जे बॉडी हाय टेम्परेचरवर असतं ती हीट रिलीज करेल, आणि जी बॉडी लो टेम्परेचरवर असतं विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग बाळांनो, ते हीट गेन करेल. नेक्स्ट, इन दिस चॅप्टर वी विल ट्राय टू अंडरस्टँड थर्मोडायनामिक सिस्टम. मी तुम्हाला आताच सांगितलं सिस्टम काय होतं, त्याला आपण बघूया. त्यानंतर व्हेरिएबल्स त्याचे, त्यानंतर थर्मोडायनामिक प्रोसेसेस and the law that governs this processes. First law of thermodynamics, zeroth law of thermodynamics, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. एक थिंग वन बाय वन बघूया. मग सिस्टम काय, व्हेरिएबल काय, प्रोसेस काय, लॉस काय, ते बघूया आपण. त्याच्या आधी जाणून घेऊया थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय. मी आत्ताच तुम्हाला चायचं उदाहरण सांगितलं. मग थोड्या वेळानंतर काय होतं, चाय ठेवल्यानंतर दोघांचाही टेम्परेचर सारखा, म्हणजे एन्व्हायरमेंटचा टेम्परेचर बरोबर सिस्टमचा टेम्परेचर होऊन जात आहे. म्हणजेच काय, इकडे पण आणि इकडे पण जी तुमची हीट आहे ती सारखी आहे, टेम्परेचर जी आहे ती सारखी आहे, आणि त्याला म्हणूया, त्या पोझिशनला आपण म्हणूया थर्मल इक्विलिब्रियम. काय असतं बघा, हीट इज समथिंग दॅट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम अ सबस्टन्स ॲट हायर टेम्परेचर टू ॲट अ लोअर टेम्परेचर. आधीच क्लिअर केलंय. वेन टू ऑब्जेक्ट्स आर ॲट द सेम टेम्परेचर, दे आर सेट टू बी इन व्हॉट? दे आर सेट टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम. सिंपल आहे, काही मोठं नाही आहे. मग झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतं? जर ए हा सी सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल, म्हणजे दोघांचं टेम्परेचर सारखं असेल, आणि बी आणि एचं टेम्परेचर सारखं असेल, म्हणजे दोघेही थर्मल इक्विलिब्रियमवर असेल, तर याचाच अर्थ काय, बी आणि सी हे थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे. आपण ते बघतोय मॅथमॅटिक्समध्ये, इफ ए इज इक्वल्स टू बी अँड बी इज इक्वल्स टू सी, देन ए इज इक्वल्स टू सी. तेच आहे कन्सेप्ट, दुसरं काहीच नाही आहे. बघा काय म्हणतं याच्यामध्ये, इफ टू सिस्टम आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ अ थर्ड सिस्टम, दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ ईच अदर. तेच आहे त्याचं म्हणणं, तेच आहे.
द सायन्स ऑफ मेजरिंग टेम्परेचर इज कॉल्ड एज व्हॉट? थर्मोमेट्री. एक ब्रांच आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण बघतोय की कसं आपण एखाद्या सबस्टन्सचं टेम्परेचर आपण मोजू शकतोय किंवा काही करू शकतोय, ठीक आहे. त्याला काय म्हणूया आपण? थर्मोमेट्री. सिंपल आहे. आता हीट आपण बघतोय. आता इंटरनल एनर्जी आणि वर्क बघूया थोडंसं. आधी इंटरनल एनर्जी करून घेऊया, ठीक आहे. बघूया. वाय द ऍक्शन ऑफ रबिंग अवर पाम्स टुगेदर जनरेट वॉर्मथ, और वाय इंजिन इज वॉर्मर वेन इट इज रनिंग? दिस इज द क्वेश्चन. जेव्हा आपण पामला रब करतोय तेव्हा आपले पाम हीट का बरं होत आहे ना? कारण आपलं जे मेकॅनिकल हे जे आपण करतो ना, हे काय मेकॅनिकल वर्क इज कन्वर्टेड इन टू व्हॉट? हीट एनर्जी, है ना. याला आपण समोर बघणार आहोत कसं होणार आहे ते. इंटरनल एनर्जी काय? इंटरनल एनर्जी इज डिफाइंड ॲज द एनर्जी असोसिएटेड विथ रॅन्डम डिसऑर्डर्ड मोशन ऑफ ए मॉलिक्युल्स ऑफ ए सिस्टम. फॉर एक्झाम्पल गॅस पकडा. आता गॅस एका कंटेनरमध्ये ठेवली आहे आणि त्याची इंटरनल एनर्जी जर विचारली आहे त्या सिस्टमची, तर मी काय म्हणणार? ती काय असणार आहे? गॅस मॉलिक्युलचं मोशन. तर असं का बरं? कारण गॅस मॉलिक्युलच्या मोशनला कुठली एनर्जी राहणार आहे? कायनेटिक एनर्जी राहणार आहे, आणि तीच एनर्जी काय होणार आहे? त्याची इंटरनल एनर्जी. आपण कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसमध्ये सुद्धा हे बघितलेलं आहे, ठीक आहे. अँड दॅट इज प्रपोर्शनल टू टेम्परेचर, इफ यू रिमेंबर. थर्मोडायनामिक सिस्टम अँड थर्मोडायनामिक प्रोसेस. आता थर्मोडायनामिक सिस्टम काय आहे, थर्मोडायनामिक प्रोसेस काय, हे आता आपण बघूया. Thermodynamic system is a collection or a group of objects that can form a unit which may have ability to exchange energy with its surrounding. Which may have ability. ठीक आहे. सराउंडिंग, आजूबाजूचा एरिया हा सिस्टम. तेच मी तुम्हाला जे सांगितलं. कंटेनर एनक्लोज्ड बाय द पिस्टन, सिस्टम. आजूबाजूचा सगळा एरिया काय? तुमचं सराउंडिंग. दॅट्स इट. तर हे तुमची सिस्टम आहे, ही सराउंडिंग आहे, आणि ही बाउंड्री वॉल आहे. आय होप दिस इज क्लिअर, राईट? Anything that is not a part of a system is its surrounding or its environment. Thermodynamic system can be classified on the basis of the possible transfer of heat and matter to the environment. मग एखादी थर्मोडायनामिक जे सिस्टम आहे त्याला आपण क्लासिफाय करू शकतो की ती एन्व्हायरमेंट सोबत एनर्जी आणि मॅटर एक्सचेंज करत आहे की नाही आहे. मग ते कसं असणार बघा. पहिली आहे ओपन सिस्टम. आता ऑब्व्हियसली ओपन सिस्टम मध्ये काय? एनर्जी आणि मॅटर दोनही ट्रान्सफर किंवा एक्सचेंज होऊ शकतं सराउंडिंग सोबत. क्लोज सिस्टम मध्ये काय होणार आहे? फक्त एनर्जी होणार आहे ट्रान्सफर, मॅटर नाही. पहिल्या केसमध्ये ओपन बॉइलिंग पॉट, दुसऱ्या केसमध्ये आपण पकडून घ्या बॉयलर किंवा क्लोज्ड बॉइलिंग पॉट. आणि आयसोलेटेड सिस्टम म्हणजे काय? नॉट एनर्जी अँड नॉट मॅटर. त्याला म्हणूया आपण आयसोलेटेड सिस्टम. जसं आपलं एक थर्मास फ्लॉस्क असतं ना, किंवा आपण थर्मास म्हणतो ज्याच्यामध्ये आपण चाय घेऊन जातो, काही गरम वस्तू घेऊन जातो, ती गरमच असते. नाही मॅटर होत आहे आणि नाही एनर्जी होत आहे. तर पण थोड्या वेळानंतर तर होत आहे, ते परफेक्ट नसतं, पण तात्पुरती आपण त्याला म्हणू शकतो ॲज अ एक्झाम्पल. हे झालं तुमचं सिस्टम. मग थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय? ठीक आहे. इट इज अ प्रोसेस इन विच द थर्मोडायनामिक स्टेट ऑफ ए सिस्टम इज चेंज्ड. आता बघा, सिस्टम म्हणजे मी ते गॅस घेतोय कंटेनर मधली, ठीक आहे. आता मला सांगा त्याच्या स्टेट चेंज करायचा आहे. स्टेट म्हणजे असं, स्टेट म्हणजे त्याची एक कंडिशन चेंज करायची आहे, किंवा ते आता जसं आहे ते तसं नाही राहिलं पाहिजे. तर मला काय चेंज करावं लागेल? ऑब्व्हियसली त्याचं प्रेशर आणि व्हॉल्यूम किंवा टेम्परेचर चेंज करावं लागेल. म्हणजे चेंज ऑफ स्टेट म्हणजे काय? तर चेंज ऑफ दिस टेम्परेचर, प्रेशर अँड व्हेरिएबल, आणि ह्यांनाच म्हणूया आपण स्टेट व्हेरिएबल्स. म्हणजे थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये काय होत आहे? थर्मोडायनामिकची स्टेट चेंज होत आहे. आणि स्टेट चेंज होत आहे म्हणजे काय चेंज होत आहे? त्याचे व्हेरिएबल्स चेंज होत आहे. आता व्हेरिएबल चेंज होत आहे म्हणजे काय चेंज होत आहे? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर एक्सेट्रा. फाईन. येस. द स्टेट ऑफ अ सिस्टम कॅन बी डिस्क्राइब बाय युझिंग टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम अँड इट्स व्हेरिएबल्स. ठीक आहे. हे तुम्हाला आताच सांगितलंय. हीट काय? Change in temperature is caused by the transfer of internal energy between the system and its environment. आता इंटरनल एनर्जी कशी चेंज करायची? असं समजायचं, जेव्हा आपण इंटरनल एनर्जी चेंज करण्याचा प्रयत्न करतो एखाद्या सिस्टमचं, तर असं समजा की त्या सिस्टमला आपण हीट देतोय, है ना. मग ते कसं चेंज करायचं किंवा काय करायचं बघा. चेंज इन द टेम्परेचर इज कॉज्ड बाय द ट्रान्सफर ऑफ इंटरनल एनर्जी बिटवीन द सिस्टम अँड इट्स सराउंडिंग. म्हणजे सिस्टमची इंटरनल एनर्जी जर वाढत असेल तर टेम्परेचर सिस्टमचं वाढणार, आणि इंटरनल एनर्जी जर सिस्टमची कमी होत असेल तर टेम्परेचर कमी होणार.
हे लक्षात घ्यायचं. हीट इज द एनर्जी दॅट इज ट्रान्सफर्ड ड्यू टू द टेम्परेचर डिफरन्स दॅट एक्झिस्ट बिटवीन द टू. हे तुम्हाला माहितीच आहे, आधीच सांगितलं. मग हे कसं होतंय बघा, जेव्हा सिस्टमचा टेम्परेचर असतो कमी ॲज कम्पेअर टू एन्व्हायरमेंट, हा एन्व्हायरमेंट आहे आणि सिस्टम आहे. आता सिस्टमचं टेम्परेचर कमी, एन्व्हायरमेंटचं जास्त, हे बघायचं दिलं. टेम्परेचर ऑफ द एन्व्हायरमेंट इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ द सिस्टम. तर हीट जी आहे ते अंदर येणार सिस्टमच्या. हे बघा, एनर्जी फ्लोज इन टू द सिस्टम, त्याच्या रिव्हर्स एनर्जी फ्लोज आउट ऑफ द सिस्टम. आणि जर दोघेही सारख्याच टेम्परेचरवर असेल तर काहीच एक्सचेंज होणार नाही, किंवा जेवढं देईल तेवढंच ते घेईल. दॅट्स इट. आता इंटरनल एनर्जीला चेंज कसं करायचं है ना, एखाद्या सिस्टमच्या इंटरनल एनर्जीला चेंज कसं करायचं, तर दोन प्रकारे. एक तर त्याला आपण हीट देऊ, किंवा दुसरं त्याच्यावर आपण वर्क डन करू. बघा, सुरुवातीला काय होतंय, आपण एक पिस्टन कंटेनर हॅव्हिंग पिस्टन घेतलेलं आहे. त्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस घेतलं आहे सुरुवातीला. हे नंतरची स्टेप आहे, सुरुवातीची आहे, इनिशियल स्टेट, फायनल स्टेट. बर्नरनी याला हीट दिलंय आपण. हीट दिल्यामुळे काय झालंय, याची जे पार्टिकल्स आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी वाढेल. आता कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय, 2 मिनिटासाठी पकडा, त्याची काय इंटरनल एनर्जी. मग जसं जसं मी हीट करेन तसं तशी त्याची कायनेटिक एनर्जी वाढत जाईल. तर मी म्हणणार काय की हीट सप्लाय केल्यामुळे इंटरनल एनर्जी वाढली. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार काय म्हणतोय, बाय डुईंग वर्क. हे बघा, सुरुवातीला काय केलं, ही स्टेज होती इनिशियल स्टेट, एक व्हॉल्यूम होतं. या व्हॉल्यूम आणि पिस्टननी तो पॅक होतं ना, इंटरनल काहीतरी प्रेशर वगैरे असेल. मग मी इकडून फोर्स एक्झर्ट करते आणि त्याचा व्हॉल्यूम कमी करतोय. व्हॉल्यूम कमी केल्यामुळे काय झालं, इथे प्रेशर वाढलेलं आहे. आणि प्रेशर वाढलं म्हणजे फोर्स वाढलं, फोर्स वाढलं म्हणजे वेलोसिटी वाढली, वेलोसिटी वाढली म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढली, आणि कायनेटिक एनर्जी वाढली म्हणजे इंटरनल एनर्जी वाढली. आय होप दिस इज क्लिअर. म्हणून टेम्परेचर बघा 100 ते किती झालंय, 200. आय होप दिस इज क्लिअर. तर दोन वेनी आपण ते चेंज करू शकतो इंटरनल एनर्जी. मग आपण 0th लॉ बघितला, तर आपण फर्स्ट लॉ बघू. फर्स्ट लॉ काय म्हणतंय बघा, चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टम इज द डिफरन्स बिटवीन द हीट सप्लाय टू द सिस्टम अँड द वर्क डन बाय द सिस्टम ऑन इट्स सराउंडिंग. सिंपल आहे, काही जास्त करायचं नाही, जास्त लोड नाही घ्यायचं याच्यामध्ये. आपण एखाद्या सिस्टमला हीट करताय, तर ते हीट दोन कामासाठी यूज होणार. पहिला काय, त्याची इंटरनल एनर्जी वाढवेल, आणि दुसरं काय, वर्क डन करेल. बघा मी सांगतोय तुम्हाला. हा, हे बघा, समजा फॉर एक्झाम्पल ह्या पहिला व्हॉल्यूम आहे. म्हणजे हे करण्यापेक्षा ना मी तुम्हाला ह्या डायग्रामनी सांगतोय. हे एक मिनिट, इथे सुद्धा नाही, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. एक सिस्टम, कंटेनर पिस्टननी पॅक केलेलं, खालून मी बर्नरनी त्याला हीट देतोय. इंटरनल एनर्जी वाढेल म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढेल, म्हणजे वेलोसिटी वाढेल, म्हणजे मोमेंटम वाढेल. आणि मोमेंटम जाऊन कुठे लागणार आहे, त्याच्या पिस्टनच्या वॉलला लागणार आहे, आणि पिस्टन चाललंय वर. म्हणजे पिस्टन डिस्प्लेस झालं म्हणजे काय झालं, वर्क डन झालं. म्हणजे सुरुवातीला आपण जी एनर्जी दिली ती आधी इंटरनल एनर्जी वाढवली त्याची, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर वर्क डन झालेलं, राईट. तेच इथे सांगताय काय, की दिलेली एनर्जी बरोबर इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. सो दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता चेंज इन द इंटरनल एनर्जी काय होणार आहे, क्यू मायनस डब्ल्यू. ते ह्या स्टेटमेंटमध्ये दिलंय. तुम्ही असंही लिहू शकता की क्यू इज इक्वल्स टू डेल यू प्लस डब्ल्यू, नो प्रॉब्लेम. द गॅस डज अ पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन. आता बघा, जेव्हा पिस्टन बाहेर जात आहे, गॅस कुणावर वर्क डन करत आहे, पिस्टनवर. गॅसने केलेला वर्क डन कसा असणार आहे, पॉझिटिव्ह. याच्या विपरीत इकडे घेऊन आलं तर गॅसने केलेला वर्क डन काय राहणार आहे, निगेटिव्ह. हे बघा, त्याचेच एक्झाम्पल आहे. 200 जूल एनर्जी सप्लाय केली, 100 जर वर्क डन झाला असेल तर 100 इंटरनल एनर्जी वाढली. अकॉर्डिंगली ते आणि अकॉर्डिंगली ते थोडंसं बघून घ्या. नेक्स्ट, थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल, तेच प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी. आता जे सांगितलं तुम्हाला, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम तुम्हाला सांगितलं होतं. इक्विलिब्रियम मध्ये आपण थर्मल इक्विलिब्रियम बघितलं होतं, की दोघांचाही टेम्परेचर कसं असला पाहिजे, सेम, थर्मल इक्विलिब्रियम. मग मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय, की कुठलेही फोर्स विद इन द सिस्टम अनबॅलन्स नसले पाहिजे, बॅलन्स असले पाहिजे, तर मेकॅनिकल इक्विलिब्रियम. म्हणजे मेकॅनिकल इक्विलिब्रियम आलं तर तिथे फोर्स बद्दल विचार करायचं. केमिकल इक्विलिब्रियम आलं तर रिॲक्शन्स बद्दल विचार करायचं, रिॲक्शन्स नसले पाहिजे, किंवा देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर फ्रॉम वन पार्ट ऑफ द सिस्टम टू अदर. दॅट्स इट. बाकी थर्मल इक्विलिब्रियम तुम्हाला माहितीच आहे.
थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स अँड इक्वेशन ऑफ द स्टेट. आता स्टेट व्हेरिएबल तुम्हाला माहिती आहे, प्रेशर, टेम्परेचर, हे सगळं. So system which is not in equilibrium cannot be described in terms of the state variable. म्हणजे कुठलीही सिस्टम जर आपल्याला डिस्क्राईब करायची असेल है ना, तर ती इक्विलिब्रियम मध्ये असणं गरजेचं आहे. जर ती इक्विलिब्रियम मध्ये नसेल तर त्याला आपण डिस्क्राईब करू शकत नाही, है ना. काय म्हणतंय, अ सिस्टम विच इज नॉट इन इक्विलिब्रियम कॅन नॉट बी डिस्क्राईब इन टर्म्स ऑफ द स्टेट व्हेरिएबल्स. आय होप दिस इज क्लिअर. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल डिस्क्राईब द इक्विलिब्रियम स्टेट्स ऑफ ए सिस्टम. आताच तुम्हाला माहिती आहे. आता मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन द व्हेरिएबल्स इज कॉल्ड द इक्वेशन ऑफ स्टेट. म्हणजे पीव्ही बरोबर एनआरटी. आता ऑब्व्हियसली हे गॅसशी रिलेटेड आहे है ना. तर पीव्ही बरोबर एनआरटी हे तुम्हाला काय सांगताय, स्टेट सांगताय. इज द इक्वेशन ऑफ स्टेट बिटवीन स्टेट व्हेरिएबल. द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन द स्टेट व्हेरिएबल when the system is in equilibrium. Of course equilibrium असली पाहिजे तेव्हा हा इक्वेशन ऑफ स्टेट तुम्ही तिथे लावू शकता. आय होप दिस इज क्लिअर है ना. इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम म्हणजे काय, एकदम सडन चेंज नको किंवा खूप जास्त तफावत नको, दोघांचाही टेम्परेचर इक्वल असला पाहिजे तर थर्मल इक्विलिब्रियम पकडलं तर, है ना. एकदम सडन करता ते त्याच्यावर आपण नाही लावू शकत है ना. त्याला फ्री एक्सपान्शन म्हणतात. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स अँड इक्वेशन ऑफ स्टेट तेच आहे. द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ ए सिस्टम इज कॉल्ड पीव्ही डायग्राम. आता काहीच नाही आहे, आपण जे शिकले तेच आहे. जेही आपण थर्मोडायनामिक स्टेटला डिस्क्राईब करू शकतो व्हेरिएबलनी, त्याला काय म्हणूया आपण, पीव्ही डायग्राम. प्रेशर व्हॉल्यूम कर्व फॉर ए कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज आयसोथर्म. म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवते सिस्टमचं आणि त्याच्या प्रेशर आणि व्हॉल्यूमचा तुम्ही ग्राफ काढता, त्याला काय म्हणूया आपण, पीव्ही कर्व, सॉरी आयसोथर्म. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर ह्या डायग्रामला पीव्ही डायग्राम. पण ती जर पीव्ही म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होत आहे कॉन्स्टंट टेम्परेचर, त्याला म्हणूया आयसोथर्म. द एरिया अंडर द पीव्ही कर्व ऑल्सो रिप्रेझेंट्स द वर्क डन. हा जो एरिया आहे हा काय दाखवतोय, तुमचं वर्क डन दाखवतोय बाळांनो. इन सिंपल वर्ड्स थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल डिस्क्राईब द इक्विलिब्रियम स्टेट ऑफ ए सिस्टम. म्हणजे जर एखादी थर्मोडायनामिक सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये असेल तरच त्याला थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबलनं डिस्क्राईब करता येतं. पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी लावता येतं, त्याचं पीव्ही डायग्राम काढता येतं. दॅट्स इट. द पीव्ही डायग्राम तेच आहे. तिथेच इंटेग्रल पाडतं बघा. पीव्ही डायग्रामचं जे अंदर आहे ते सगळं काय, तुमचं वर्क डन. तर या केसमध्ये बघा वर्क डन हा शेडेड एरिया, या केसमध्ये पण शेडेड एरिया, त्या केसमध्ये पण शेडेड एरिया. म्हणजे काय, मी असं म्हणू शकतो की वर्क डन जे आहे ते एरिया अंडर द कर्व असला पाहिजे. फाईन. न प्रोसेस काय, आता प्रोसेस म्हणजे काय, स्टेट व्हेरिएबल चेंज होत असतील, दुसरं काय होणार आहे त्याच्यामध्ये. एक स्टेट व्हेरिएबल्स आहेत किंवा एक पर्टिक्युलर स्टेट आहे ते दुसऱ्या स्टेटमध्ये कन्वर्ट होत असेल, त्याला काय म्हणूया आपण, थर्मोडायनामिक प्रोसेस. The work done by a system depends not only on the initial and the final state, but also on the immediate states, that is on the path along which the changes takes place. Two types of thermodynamic process, reversible and irreversible असं पकडून घ्यायचं. म्हणजे जे वर्क डन आहे, आपण जेव्हा एक थर्मोडायनामिक स्टेट दुसऱ्या थर्मोडायनामिक स्टेटमध्ये कन्वर्ट करत आहे, तर वर्क डन हे इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड नाही, तर त्याच्या पाथला सुद्धा डिपेंड आहे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल बघा, हे बघा, ए पासून बी कडे जात आहे, पण हा सुद्धा एक पाथ आहे, हा सुद्धा एक पाथ आहे आणि हा सुद्धा एक पाथ आहे, बरोबर. मग काय, तुमचं जो वर्क डन आहे तो फक्त इनिशियल आणि फायनल स्टेजवर नाही, तर कुठल्या पाथनी जात आहे त्याच्यावर सुद्धा होत आहे. हे बघा मी तुम्हाला सांगतोय. आता हा जर आपण पहिला पाथ पकडला तर तुमचं वर्क डन बघा, हा पूर्ण शेडेड एरिया आहे याच्यामध्ये. आय होप दिस इज क्लिअर. आता इथे शेडेड एरिया क्लिअर दाखवलंय की नाही दाखवलंय, नाही दाखवलंय. चला करून घेऊया, तुम्हाला दिसत नसेल तर नो प्रॉब्लेम. ठीक आहे, हा एक झाला. याच्यामध्ये बघा हा पूर्ण झाला, दुसरं दोन है ना, वर्क डन. आणि हे बघा हे तिसरं. आता बघा मला 1, 2 आणि 3 वेगळा वेगळा एरिया आहे, तर वेगळा वेगळा वर्क डन राहणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, इथे आपण होतो. मग रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय. आता थर्मोडायनामिक प्रोसेस तुम्हाला कळली, change of state, but it also depends on the initial but it also depends on what, the path through which that process goes. Okay,
मग याच्यामध्ये दोन प्रोसेस बघतोय आपण, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता रिव्हर्सिबल म्हणजे काय, ज्या पाथनं गेली एक्झॅक्टली त्याच पाथनी जर परत येत असेल तर रिव्हर्सिबल, अदरवाइज नॉन रिव्हर्सिबल. हे बघा, रिव्हर्स, अ रिव्हर्सिबल प्रोसेस इज अ चेंज दॅट कॅन बी रिट्रॅक्टेड इन रिव्हर्स डायरेक्शन. अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस इज अ चेंज दॅट कॅन नॉट बी रिट्रॅक्टेड. है ना, याच्यामध्ये रिट्रॅक्टेड, ओके, आणि याच्यामध्ये कॅन नॉट बी रिट्रॅक्टेड इन द रिव्हर्स डायरेक्शन. Such process in which changes in the state variable of a system occur infinitesimally slow are called quasi-static system. म्हणजे चेंजेस जे होणार आहे ते कसे होणार पाहिजे, म्हणजे खूप छोट्या स्तरावर इन द सेन्स त्याची स्पीड जी आहे ते खूप छोटी असली पाहिजे, बिलकुल असं नॉर्मल हळूहळू कासवापेक्षा स्लो स्पीड न पकडा आपण ते जातोय, त्याला काय म्हणूया आपण, क्वासी स्टॅटिक सिस्टम. आता हे वर्ड तुम्हाला आताच क्लिअर केलं, हे तीन वेगळे. So it is easily noticed that in the three cases we discussed, the amount of work done is not the same. The work done by a system depends not only on the initial and final state, but also on the intermediate state. That is on the path along which the changes takes place. That is what I described earlier. Same. Nothing else is there. So see, आपल्याला इथे काय बघायचं आहे नेमकं, थर्मोडायनामिक सिस्टम, सिस्टम एन्व्हायरमेंट. मग थर्मोडायनामिक स्टेट कशाने डिस्क्राइब होते आहे, व्हेरिएबल्सनी. व्हेरिएबल काय, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, डेन्सिटी, ब्ला ब्ला ब्ला, राईट. मग थर्मोडायनामिक प्रोसेस बघितला आपण, म्हणजे एक स्टेट पासून दुसऱ्या स्टेटमध्ये जात आहे. मग थर्मोडायनामिक प्रोसेस ही कशी असली पाहिजे, इक्विलिब्रियमवर, त्याला काय म्हणतात, इन्फायनिटेसिमली चाललेली पाहिजे. इन्फायनिटेसिमली म्हणजे हळूहळू गेली पाहिजे, एकदम नाही, ह्या स्टेज पासून एकदम तिकडे गेले त्याला काय म्हणूया आपण, फ्री एक्सपान्शन म्हणूया. तसं नाही, ते प्रोसेस नाही, ते फ्री एक्सपान्शन झालंय, बरोबर आहे. ते हळूहळू व्हायला पाहिजे. आणि एखादी स्टेट जर तुम्हाला डिस्क्राईब करायची असेल तर ते इक्विलिब्रियम मध्ये असली पाहिजे, तेव्हाच तुम्ही स्टेट व्हेरिएबलनी तिथे स्टेट डिफाईन करू शकता, अदरवाईज करू शकत नाही. हेच इथे सांगितलेलं आहे. आता रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल म्हणजे काय, जात आहे बघ. आता हे रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, हे इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. मला वाटते आत्ताच तर आपण बघितलं ते, एक सेकंड. हां, हे रिव्हर्सिबल, हे इरिव्हर्सिबल, दॅट कॅन नॉट बी रिट्रॅक्टेड. फाईन. मग हे बघितलं आपण, ओके. हे पण झालं आपलं. तेच आहे, रियल थर्मोडायनामिक प्रोसेस विल ऑलवेज बी एन्काउंटर सम लॉस ड्यू टू फ्रिक्शन और सम अदर डिसिपिटिव्ह फोर्सेस. म्हणजे नॉर्मली हे रिव्हर्सिबल झाली, पण ही जी आहे ही तुमची इरिव्हर्सिबल होते. म्हणजे सॉरी, ही जातांचा पाथ, हा येतांचा पाथ, तर पाथ वेगळा आहे, तर ही तुमची इरिव्हर्सिबल होणार आहे, रिव्हर्सिबल होणार नाही. आणि ते का बरं होणार, बिकॉज देर इज सम कॉजेस, दॅट इज ड्यू टू द फ्री एक्सपान्शन, due to the chemical reaction, it is made due to friction, made due to viscosity, or made due to dissipative forces, like that. I hope this is clear, because these are some of the causes of the process being irreversible. Assumption for discussion of a thermodynamic process. आता कुठलीही थर्मोडायनामिक प्रोसेस जेव्हा आपण डिस्क्राइब करतो तेव्हा त्याच्या आपण काही अजम्पशन्स घेतो. अजम्पशन्स मध्ये काय, द प्रोसेस विल बी एक्स्ट्रीमली स्लो. प्रोसेस कशी राहायला पाहिजे, स्लो. मी आताच सांगितलं तुम्हाला. अँड द सिस्टम अंडरगोज इन्फायनिटेसिमल चेंज ॲट एव्हरी स्टेट्स एक्सेप्ट एडियाबॅटिक प्रोसेस. एडियाबॅटिक प्रोसेस सोडून सगळे जे प्रोसेस आहे ते कसे झाला पाहिजे, इन्फायनिटेसिमली स्लो, हळूहळू, बिलकुल हळूहळू. अँड द सिस्टम विल बी इन इक्विलिब्रियम ड्युरिंग ऑल चेंज, विल बी इन इक्विलिब्रियम ड्युरिंग ऑल चेंज. आय होप दिस इज क्लिअर. मी हे तुम्हाला आधीच समजून सांगितलेलं आहे काय, की असं राहणार आहे म्हणून. I hope this is clear. Okay. Cylinder will have movable, frictionless and massless piston. सिलेंडर सिलेंडरचं जे फ्रिक्शन त्याला काय म्हणतो, पिस्टन जे आहे ते कसं असलं पाहिजे, मासलेस आणि फ्रिक्शनलेस असलं पाहिजे. म्हणजे जाताना कुठलाही फ्रिक्शन नको आणि त्याला आपण मास पकडून घेऊया. आणि आयडियल गॅस इक्वेशन इज अप्लिकेबल. आयडियल गॅस इक्वेशन म्हणजे काय, PV इज इक्वल्स टू NRT. फाईन. येस. मग आता परत वेगळ्या टाईपचे प्रोसेस बघू. आता आयसोथर्मल म्हणजे काय, चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. हे तुम्हाला माहिती आहे, आता काही असं मोठा विषय नाही आहे. ठीक आहे. याच्या PV डायग्रामला आपण काय म्हणू शकतो, आयसोथर्म. हे बघितलंय आपण. ठीक आहे. आता बघा, टेम्परेचर चेंज होत नाही, आता इंटरनल एनर्जी चेंज होईल का, नाही होणार. म्हणून याच्यामध्ये काय म्हणतंय, ड्युरिंग आयसोथर्मल प्रोसेस
internal energy is constant. That's it. Same. The heat transfer to the gas is completely converted into work done. That is for the expansion of the gas. है ना? कारण internal energy कशी आहे? Constant आहे. It is obvious that when the gas absorbs heat, it does positive work on its volume. Volume म्हणजे piston कसं होणार? वर जाणार. Expand होईल. Gas will be expand and the gas is doing positive work on it. Otherwise, it will what? Negative. है ना? Its volume expand when the gas is compressed and जेव्हा releases heat, it does negative work. आयसोबेरिक प्रोसेस प्रेशर कॉन्स्टंट असलं पाहिजे. पीव्ही डायग्रामला आयसो बार म्हणायचं. ठीक आहे. आणि ह्या केसमध्ये सगळं चेंज होणार आहे तुमचं. क्यू पण चेंज, डब्ल्यू पण चेंज आणि डेल्यू पण चेंज. इंटरनल एनर्जी, वर्क डन आणि एनर्जी सप्लाइड. आयसोकोरिक प्रोसेस व्हॉल्यूम शुड बी व्हॉट? कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे, सगळी एनर्जी कशात जाईल तुमची? इंटरनल एनर्जी वाढवण्याकरिता. Adiabatic process, there should be no transfer of heat from or to the system. That's it. The internal energy system increases in the adiabatic process. ठीक आहे. ते PV diagram isocoric process आहे. ते you should not consider this here. That's it. नेक्स्ट इज द सायक्लिक प्रोसेस. आता सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय? सुरुवातीपासून जर समजा ए पासून बी वर गेलं तर बी पासून ए वर जर येत असेल अशी कुठलीही प्रोसेस तर ती काय असणार आहे? सायक्लिक प्रोसेस. आता सायक्लिक प्रोसेस मे बी रिव्हर्सिबल और मे बी इरिव्हर्सिबल. दॅट डिपेंड्स ऑन द पाथ विच इट टेक्स. आता ह्या केसमध्ये हे ए याच्याने येतं आणि बी तिकडे जातात, तर ते त्या हिशोबाने आपल्याला बोलता येणार. सो आय होप दॅट्स ऑल फॉर टुडे. हीट इंजिन, हीट पंप्स ह्या पॉइंट ऑफ टाइमवर जास्त अवघड जाणार आहे तुम्हाला करण्यासाठी आणि त्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे आत्तापर्यंत ते तुमच्या एक्झाम्समध्ये ते फार कमी विचारलेलं आहेत, नाहीच्या बरोबर. नवीन अपडेटेड सिलेबसमध्ये ते टाकलेले आहेत आपल्याला. तर जेवढे तुम्हाला टॉपिक्स मी आता करून दिलेले आहेत ते इनफ आहे तुमच्या एक्झामसाठी. ठीक आहे. कारण मी नेहमी सांगतोय तुम्हाला, पेपर तुमचं ऑरमध्ये येतं, कंपल्सरी क्वेश्चन्स येत नाही. सो द यू हॅव टू सिलेक्ट the smart questions, or you have to select the questions smartly to get a good marks in the exams. Fine. So all the best and study hard. Thank you.